नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत सिंधूला बघायला आलेला अक्षय हा तिच्याशी बोलत असताना तिचा ओढणीचा कोणा हा एका चुकीला अडकतो. तो काढून देत असताना ती ओढणी त्याच्या हातात असते आणि ते पाहून राघवला खूप चिड येते. तो खूप रागवतो आणि आकाशला मारायला पुढे धावतो. त्याची कॉलर पकडतो. मधुराणी आणि सिंधू दोघी मिळून त्याची कॉलर सोडवायला सांगतात आणि तो सांगतो, मी फक्त काढून देत होतो तिची अडकलेली ओढणी, मी काही केलेलं नाही. तेव्हा मधुराणी तिथली बाजू सावरण्यासाठी पुढे येते आणि ती राघवला म्हणते, असं काय करतोयस तू? ते दोघंजणं बोलताय, तू का आला? तेव्हा तो सॉरी म्हणत असतो आणि मग सिंधूही बोलते, मला खरंच माफ करा, राघवने खूप चुकीचं केलेलं आहे. तुम्हाला राग तर नाही ना आलेला? तेव्हा तो म्हणतो, इट्स ओके, मी समजू शकतो त्यांची ही परिस्थिती. मग दोघंजणं गप्पा मारू लागतात आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकायला राघव तिथे उभा असतो. सिंधू बोलत असते, आकाशला मी माझ्या सावीच्या मनावर ठेवला आहे. ती जर हो बोलली तरच मी लग्न करेन. तिने तिचा निर्णय आकाशला कळवला आणि मग आकाशही बाहेर येतो आणि सांगतो, मला सिंधू पसंत आहे. आता सिंधूच्या मनावरतीच, जर सिंधू हो बोलली तर मीही तयार आहे. मग सिंधू सांगते सगळ्यांसमोर, मी माझ्या मुलीचा विचार करत आहे. माझी मुलगी जर ह्या सगळ्यांना तयार असेल तरच मी हो बोलेन. मला थोडासा वेळ हवा आहे. मग सगळेजण तयार होतात. आपण थोडा वेळ घेऊया म्हणत सगळेजण पाहुण्यांना निरोप देतात. आकाश खूप चांगला आहे, सगळ्यांना इम्प्रेसही केले आहे त्याने, सगळ्यांना खूप आवडलेला आहे तो. इकडे सिंधू तिच्या विचारात आहे, आता मी काय करू? राघवचा विचार करू की आकाशचा करू? तिची द्विधा मनस्थिती झालेली आहे. तितक्यात तिथे राणी तिला जाब विचारले ते, तू जर लग्नाला नकार दिलास तर बघ, असं म्हणतच असताना पाठीमागनं राघव येतो आणि राघव मधूला जाब विचारू लागतो, तू असं का बोलत आहे सिंधूला? तू धमकी देत नाही ना तिला? जबरदस्ती तर करायला लावत नाही ना लग्न? तेव्हा सिंधूमध्येच बोलते, नाही रे, ती विचारत होती, अगं चांगला मुलगा आहे, जर तू लग्न केलं नाही तर चांगला मुलगा हातचा निघून जाईल. मग राणीची कॉलर टाईट होते. तिची चूक सिंधूने व्यवस्थित लपवलेली होती. तेव्हा ती म्हणते, तू मला एवढी चोरासारखे प्रश्न का विचारतोय? मी काही चोरी केलेली नाही, मी उलटं चांगलंच म्हणते, तिचं चांगलं व्हावं असंच माझ्या मनात आहे. तितक्यात सिंधूला राणीला खालून काकू आवाज देते. राघव म्हणतो, जा, तुला बोलत आहे, मला एकांतात जरा सिंधूशी बोलायचं आहे. ती म्हणत असते, काय बोलणार आहे? माझ्यासमोरच बोला. तेव्हा तो तिला म्हणतो, आम्हाला दोघांना बोलायचं आहे, तू जा. मग ती खाली निघून जाते. मग तो सिंधूला विचारू लागतो, तू जबरदस्ती तर लग्न करत नाही आहे ना? माझ्या मुलीचाही विचार करायचा, तिची ही मनस्थिती जपायची. मग सिंधू विचारते, तुला कसला त्रास होत आहे आकाशचा? तो म्हणतो, हो, तो खूप चांगला आहे, त्याचाच मला खूप त्रास होत आहे. त्यांनी पोलिसांकडे एक माहिती काढायला सांगितलेली होती, तर त्यांच्या हवालदाराचा फोन आलेला असतो. तो सांगतो, आकाश हा खूप चांगला माणूस आहे, इन्कम टॅक्सही भरतो, त्याच्या विरोधात कसलीही तक्रार नाही. मग तो सिंधूला येऊन सांगतो, त्याची माहिती काढली, तो खूप चांगला आहे आणि त्याचाच मला खूप प्रॉब्लेम होत आहे. सिंधू त्याच्याकडे बघते. इकडे सगळेजण खाली गप्पा मारत असतात. रुक्मिणी सांगते, मुलगा आणि मुलाचे घरचे खूप चांगले आहे, मला खूप आवडले आहे. सिंधूने खरंच तिचं लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. पण बाबा बोलतात, आपल्याला सावीचाही विचार करायला हवा. या सगळ्यामध्ये सावीही सामील होणार आहे, तिच्याही मनाची मनस्थिती समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, माझी तरी हेच एक ठाम मत आहे, ती इथून जावा, तिने तिचा संसार करावा, म्हणजे आपण हे आपलं आयुष्य नव्याने सुरू करू. इकडे सिंधू रडत असते. रडता रडता तिच्या ओढणीचा कोणा तिच्या कानामध्ये अडकतो. कानातल्यातनं निघत नसतं. मग राघव म्हणतो, दे, मी काढून देतो. राघव तिच्या कानातलं काढतो आणि तिच्या गालांना हा स्पर्श करत असतो. मग त्याला जुन्या गोष्टी आठवतात. त्याने घालवलेले चांगले क्षण, जुने सगळं त्याच्या डोळ्यासमोर असं भिरभिरत असतं. त्याचा आजही सिंधूवरती तितकाच जीव आहे, पण तो आता मधुराणीमुळे अडकलेला आहे. तिच्याशी तो लग्न करून बसला आहे. तो म्हणतो, तू जरा विचार करून लग्न कर. तेव्हा ती म्हणते, हो, याच्या आधी नाही केला, आता नक्कीच करेल. तितक्यात फोन येतो आकाशचा. राघव म्हणतो, अरे वा, फोन नंबर पण घेतले? तेव्हा ती म्हणते, हो, त्यांनी मागितलं म्हणून मी दिला. आकाश तिकडनं विचारत असतो, आज आपण दोघं जण डिनरला भेटूया आणि सावीबद्दल जरा मला माहिती सांग, मी तिच्याशी बोलेल तरी. मग ती म्हणते, ठीक आहे, मी येते तुम्हाला भेटायला. राघव खूप चिडलेला आहे. आता पुढे सिंधू जाणार का हेही बघण्यासारखं आहे. आपण पुन्हा भेटूया.